काय मंडळी, कशा आहात? चला तर बनवूया अगदी झटपट होणारं खारं वांगं. तर इथं मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. याला बिलकुल भाजायचं नाही आणि 5 वांगी घेतलेली आहेत. आता हे कच्चंच सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. इथं 2 ते 3 पळी तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घेतलेली आहे किंवा जिरं. आता हे वांगे थोडेसे परतून घ्यायचे. वांगे परतले ना तर चव छान लागते. आता इथं सर्वच हे कच्चं होतं किंवा आपण भाजलेलं नव्हतं, तर हे छान 5 मिनिट परतून घ्यायचे तेलावर आणि 5 मिनिट परतताना गॅस मोठाच ठेवायचा बरं का, बिलकुल बारीक करायचं नाही. तर ही छान परतून घेतल्यानंतर हे छान शिजलं की याच्यामुळे चव छान लागते भाजीची. आता पूर्ण ग्रेव्ही आपण याच्यामध्ये किंवा वाटण टाकून घेतलेलं आहे. छान परतून झाले. थोडंसं पाणी आटलं की समजायचं आपलं हे छान शिजलेलं आहे. याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. परत ह्याला 5 मिनिट शिजवायचं आहे. म्हणजे काय होतं, हे जी आपण वाटण करून घेतले ना, ही छान शिजलं जातं आणि वांग्यामध्ये आपण इथं भरलेलं नाही. भन्नाट अशी ही खाऱ्या वांग्याची भाजी होते. विशेष म्हणजे गडबडीच्या वेळेत होते. तुम्हाला कधीही बनवायची असेल ना, तरी बऱ्याच वेळा आपण सर्व भाजून घेऊन करतो. तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बरं का. तर आता हे 5 मिनिट आपण झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवर हे छान शिजलं जातं आणि तुम्ही याच्यामध्ये परत आवडीनुसार पाणीसुद्धा टाकू शकता. चुरून खायचं आहे किंवा तुम्ही लावून खाऊ शकता. आणि पाणी टाकताना बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही, तर गरम पाणीच इथं वापरायचं आहे. आता हे बघा, छान असं आपलं हे शिजलेलं आहे. आता तुम्हाला भाजी जर जास्त करायची असेल ना, तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्तच टाकायचं. आता इथं 4 ते 5 व्यक्तीसाठी आपण ही भाजी करतोय, तर एक मोठी पळी भरून शेंगदाण्याचं कूट टाकलंय. तुम्ही वाटणामध्ये सुद्धा शेंगदाण्याचं कूट वापरू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी नंतर टाकलेलं आहे. आता इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट परतून झालं की अगदीच पाव चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे. म्हणजे खूप खारं पण लागणार नाही आणि खूप तिखट पण लागणार नाही. सर्वच जण आवडीने खातील. आता हे छान परतून झालं की याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेते. तुम्हाला कितपत बनवायचं आहे ना, आणि असं तर ना थोडंसं सरसरीतच असायला हवं. खूप असा रस्सा करायचा नाही. का तर इथं आपण खारं वांगं बनवतोय. चवीला इतकं भन्नाट होतं. जर का तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल, वयस्कर व्यक्ती घरात असतील किंवा छोटं मुलं, तर तुम्ही जास्तसुद्धा पाण्याचा वापर करू शकता. आता इथं मीठ एकदा चेक करून बघायचं आहे बरोबर आहे का नाही. थोडंसं मीठ मी पाव चमचा टाकले, कमी होतं म्हणून. तर हे बघा, आता हे वांगं आपण तेलात परतल्यामुळे ना अगदी झटपट ही भाजी होते. जरासुद्धा जास्त वेळ लागत नाही. परत त्याला 5 मिनिट झाकून ठेवायचे आणि परत बघू शकता एकदम मस्त अशी इतकं घमघमाट सुटला आहे भाजीचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला परत ह्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर आपण इथं खाऱ्या वांग्याची भाजी बनवलेली आहे. दिसायला बघा किती सुरेख दिसते. कशी वाटली कमेंट करून सांगा बरं का. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.